नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 13 सप्टेंबर या व्हिडिओमध्ये आपण परतीच्या पावसाविषयी अंदाज तसेच 13 आणि 14 तारखेचा 13 आणि 14 सप्टेंबरचा 2025चा अंदाज पाहणार आहोत। आणि खास करून या व्हिडिओमध्ये नगरवासियांसाठी महत्त्वाचा अंदाज आहे। तर आपण काही दिवसापूर्वी म्हणजे 5-6 दिवसापूर्वी एका लाईव्हमध्ये सांगितलं होतं की मान्सूनचा परतीचा प्रवास ह्या 8 दिवसामध्ये सुरुवात होईल, तशी घोषणा आता झालेली आहे। आणि या अगोदर हवामान खात्याने सुद्धा सांगितलं होतं की परतीच्या पावसाचे संकेत सध्या नाही आहेत, तरीसुद्धा आपण त्यांच्या विरोधामध्ये का अंदाज दिला यामागचं कारणसुद्धा शॉर्टकटमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे। मी पंजाब बचाटे पाटील, मुक्काम बोरी, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण अंदाज बंद केलेले आहेत। मागच्या काही वर्षामध्ये आपण हवामान अंदाज दिले होते, परंतु काही कारणास्तव आपण अंदाज बंद ठेवले होते। तरीसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांची रिक्वेस्ट होती, त्यामुळं थोडक्यात अंदाज आपण वेळोवेळी देत असतो, म्हणजे महिन्यातून 1-2 अंदाज आपला असतो। त्यासाठी जो नगरचा भाग आहे, आळीफाट्याचा, पारनेरचा, या भागामध्ये अतिशय दुष्काळी परिस्थिती आहे आणि पावसाची अत्यंत गरज आहे। कारण सोयाबीनची पिकंसुद्धा संपूर्ण करपून गेलेत। अतिशय मोजका पाऊस त्या भागामध्ये झालेला आहे। तर पुढच्या 48 तासामध्ये म्हणजे 13 आणि 14 सप्टेंबरला नगर आळीफाट्याच्या संपूर्ण भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच धाराशिवच्या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस बरसेल असा अंदाज पुढच्या 48 तासामध्ये आहे। त्यानंतरसुद्धा पाऊस सुरू राहील, परंतु पावसाची जी तीव्रता आहे ती कमी होईल। आणि पुढचा जो काही अपडेट आहे ते नंतर आपण घेऊयात। आज सकाळचे 9 वाजले 13 सप्टेंबरचे आणि मागं महादेवाचं मंदिर आहे, कपिलधारा देवस्थान, बीडमध्ये। थोडक्यात मांजरसुंबा फाट्यापासून अगदी 2.5-3 किलोमीटर अंतरावरती असलेलं पर्यटन स्थळसुद्धा अतिशय सुंदर असं देवाचं स्थान या ठिकाणी आहे। तर नक्की या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता। मित्रांनो, आपण आता पंढरपूरहून येताना इथं थांबलो आणि मस्त एक धबधबासुद्धा आहे देवस्थानच्या ठिकाणी। मी तिथं गेलो नाही, परंतु अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि यूट्यूबला सर्च करून बघा, कपिलधारा देवस्थान। माझ्याकडून एवढं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्टता दाखवता येणार नाही। बाकी धन्यवाद। हवामानाची अपडेट ही आपण परतीच्या पावसाची पुन्हा एकदा 2-3 दिवसानंतर घेऊ किंवा घरी गेल्यानंतर नक्की घेऊ। बाकी धन्यवाद।